हा जो आघात केला होता माझा दारूचा, हा माझ्या मित्राने केला होता. एकदम चांगला जवळचा मित्र, की मी तो पुण्यात आला, तर मी त्याला भेटायला जाऊन हे ते सगळं. तर बायको गेल्यामुळे तो आला. आल्यामुळे मग भेट वगैरे झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. "घे यार थोडंसं काय होते हे ते." म्हणलं, "ठीक आहे चल घेतो." तेव्हा मी पहिल्यांदा घेतली आणि त्याच्यामध्ये टाकलेलं होतं हे मला अजिबात माहीत नव्हतं. तर मी फक्त ती बॉटल जवळच घेतली, तर माझे पूर्ण जळायला लागलं होतं. माझा एवढा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचा जो टॉपिक आहे, खूप म्हणजे विचित्र असणार आहे सरांच्या लाईफमध्ये, की अशा काही गोष्टी करणी, कवटं अशा गोष्टीमध्ये पूर्ण म्हणजे त्यांचा संसारच विध्वस्त होऊन गेला. स्टोरी खूप वेगळी असणार आहे, तर चला स्टोरी ऐकून घेऊया. नमस्कार, माझं नाव प्रतीक खिरोडकर आणि मी बुलढाणा जिल्हा विदर्भामधून आलेलो आहे. सरांचा फोन आलेला, मी सरांसोबत कॉन्टॅक्ट केलेला, पण आमची डेट मॅच होत नव्हती. तर आज झाली, आज एक वेळ आला, तर माझा जो अनुभव आहे, तो मी शेअर करण्यासाठी इथं आलेलो आहे. तर सौरभ दादा आपण 2 प्रसंग आहे. एक माझ्या काकाचा आहे आणि एक माझा आहे. तर सुरुवातीला मी माझ्या काकाचा प्रसंग सांगतो तुम्हाला. माझ्या आयुष्यातील एक 2-2.5 वर्ष आधी झालेला हा प्रसंग, ज्याची सुरुवात 4 वर्ष आधी झालेली आहे. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हापासूनच म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मी चांगल्या प्रकारे होतो. माझी आई नगरसेवक होती त्यावेळेस आणि कॉलेजमध्येच मी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक कॅरेक्टर मी प्ले करत होतो. त्याच्यानंतर गावामध्ये पण शूट जेव्हा होत होते, हे होत होते, तेव्हा मी महाराजांचं कॅरेक्टर करत होतो. हे सगळं एकदम व्यवस्थित चाललं होतं. तर आता कोविडमध्ये तुम्हाला माहीत आहे दुसरी फेज, तिसऱ्या फेजमध्ये खूप लोकांना अडचणी आल्या. आम्ही सामाजिक अ, एक एकोपा म्हणून आमची एक टीम होती. त्या टीमनुसार आम्ही ज्यांना अन्नदान भेटेल त्यांना अन्नदान, रोजगाराचं हे केलंय. त्यानंतर ज्यांना आता पुणे, मुंबईसारख्या सिटीमध्ये तेव्हा वर्क फ्रॉम होम चालू होतं. तर ते एक फोरममध्ये आमच्या अटॅच झालेलं होतं किंवा असतील मुलं तर आम्हाला पाठवा. तर अशी एक पण आम्ही एक स्लॉट चालू केलेला होता. आणि एक राजकीय जीवनामध्ये ते पण माझं एक चांगलं वेगळं नाव झालं होतं त्या गोष्टीचं. एक वेगळी छाप पण पडली होती. आणि तिथून मग थोडं 6 महिने लग्नाच्या 6 महिने सगळं व्यवस्थित चाललं. म्हणजे आई-बाबा, माझ्या बहिणी, बायको वगैरे बायकोचा काही प्रॉब्लेम नव्हता. अरेंज मॅरेज असल्यावर पण कुठलाही इश्यू नाही. सगळं व्यवस्थित होतं. 6-7 महिन्यानंतर माझ्या कंपनीचं थोडं मागे-पुढे व्हायला लागलं. म्हणजे जे प्रोजेक्ट यायचे ते आत्तापर्यंत हो म्हणायचे आणि नंतर नाही म्हणायचे. सकाळी बोलून की नाही प्रोजेक्ट नाही आहे. प्रोजेक्ट नाही आहे तर मग घरच्यांचं कशा रिगार्डेड कंपनी होती? माझी आय-टी सोल्युशन होती, डेटा एंट्रीची कंपनी होती. जे की आपले मॅन्युअली लिहिलेला जातो. आता Vodafone, आयडिया, एअरटेलमध्ये तुम्हाला माहिती आहे मॅन्युअली लिहिला हो. जातो, नंतर कम्प्युटराइज केला जातो. तर तसंच आमचं इन्शुरन्सची पॉलिसी होती. तर इन्शुरन्सचं ते एक काम होतं आणि आम्ही पर्सनल लोन ते पण एक चॅनल चालू केलं होतं एच-डी-एफ-सी बँकेचं. तर ते पण एक आमचं साइड बाय साइड ते पण चालू होतं आणि इन्शुरन्स कंपनीचं होतं, ज्याच्यामध्ये आम्ही डेटा एंट्री प्रॉपरली करत होतो. असे 3 प्रोजेक्ट माझे चालू होते. हळू-हळू काय झालं, एक प्रोजेक्ट बंद झाला. एक प्रोजेक्ट बंद झाल्यानंतर मग लगेच वडिलांची तब्येत खराब झाली. त्यांना मेजर अटॅक आला. मेजर अटॅक आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलाइज केलं आणि पुढची एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीसाठी त्यांना पुण्याला आई-बाबा ताईकडे आले. त्यांची एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी करायला. आम्ही दोघंच जण घरी होतो. तर तेव्हा आमच्या दोघांमध्ये थोडे-थोडे वाद व्हायला लागले. एक छोट्या-छोट्या गोष्टीवरनं वाद व्हायला लागले. ते वादाचं रूपांतर कधी-कधी एवढं व्हायचं की 2-2 दिवस आम्ही बोलायचो नाही. तर आता एक गोष्ट आईला आणि बहिणीला मी सांगायचो की ते भांडण झालं, हे झालं, असं झालं, हा प्रोजेक्ट बंद झाला. म्हणजे घरचं जे टेन्शन ऑफिसचं जे टेन्शन असायचं ते खरी मी काढायचो असंही म्हटलं तर चालतं. मग जेव्हा आई-बाबा परत आल्यानंतर मग आईनी सांगितलं की "बाबा तू लग्नामध्ये आपण हे करायचं विसरलो असेल, ही पूजा करायचं विसरलो असेल, तुम्ही इकडे दर्शनाला जा, तिकडे दर्शनाला जा." मी जायचो दर्शनाला, पाय पडायचो, परत यायचो. ते असंच बाबा नंतर 7-8 महिने असंच चाललं. 7-8 महिन्यानंतर माझ्यावर खर्चाचा बोजा एवढा वाढला, की एक तर मी कोणाला सांगितलं पण नव्हतं. माझ्या बायकोला पण सांगितलं नव्हतं, की माझ्यावरती एवढं कर्ज आहे वगैरे हे ते असं तसं. आणि हे किती पिरियड्समध्ये घडून आलं? हे एका वर्षाच्या आतमध्ये म्हणजे 2021 स्टार्ट झालं होतं. तेव्हापासून माझं हे
चालू चालू झालं होतं कर्जाचं वगैरे. तर मी पूर्ण एक दीड दीड पाऊण 2 वर्ष पूर्ण डिप्रेशनमध्ये काढलं. म्हणजे घरामध्ये मी राहायचो तो वेगळं राहायचो आणि बाहेर राहायचो तो वेगळं राहायचं. कारण कुणाचा फोन आला पैशासाठी तर लगेच उठून जायचं बाहेर. "हां बाबा देतो तुला 2 दिवसांनी देतो, 4 दिवसांनी देतो." एक डबल कॅरेक्टर आपण ज्याला म्हणतो, त्या पद्धतीनं चालू होतं. तर एक दिवस त्या गोष्टीचं घरी माहिती पडलं. घरच्यांनी विचारलं, "काय झालंय, काय नाही?" त्यांना सगळं सांगितलं, "असं-असं झालंय, प्रोजेक्ट बंद झालेले आहेत, पेमेंट रखडलेले आहे, कोणी पेमेंट द्यायला तयार नाही." खूप प्रयत्न केले. काही फ्रॉड कंपनी होती, एक कंपनीची इन्शुरन्सची कंपनी, त्याच्याकडनं पेमेंटच भेटला नाही दीड वर्ष. सगळ्यात माझ्यावर 17-18 लाख रुपयाचं कर्ज आहे. खर्च झाल्यानंतर ते एक धक्कादायक गोष्ट म्हणजे घरामध्ये ती घडली. तर वडिलांना त्या गोष्टीतून सावरायला मला 2-3 दिवस लागले आणि मी तर असा वॉन्टेड झालो होतो पूर्ण घरामध्ये, की "अरे, याने काय केलं? असा हा मुलगा नव्हता. याने हे काय केलं?" वगैरे ते. याने आधी सांगितलं असतं, कमी पैशामध्येच झालं असतं. वडिलांनी बोलले, "ठीक आहे, आपण ते मी करू." सगळ्या गोष्टी हे करून वडिलांनी कर्ज वगैरे काढून शेतीवरती ते पूर्ण कर्ज नील केलं. प्रत्येकाचे पैसे देऊन दिले. पैसे देऊन दिल्यानंतर असं ठरवलं, की "तू गावात थांबायचं नाही. तू पुण्याला शिफ्ट होऊन जा." तेव्हा माझी वाईफ आणि आम्ही दोघंजण माझ्या ताईकडे आलो. ताईकडे आल्यानंतर मी जॉब सर्च करत होतो. तिला लगेच जॉब लागला. ती शाळेवर लागली आहे का आणि मी जॉब सर्च करत होतो. तर त्याच्यामध्ये काय व्हायचं, त्याच्यामध्ये आमचे वाद व्हायचे दोघांचे आणि ते वादाचं रूपांतर एक दिवस एवढं झालं, की माझ्या आई-बाबांना गावावरून पुण्यामध्ये यावं लागलं आणि ती बोलली, "मला थांबायचंच नाही आहे, मला जायचं आहे." तर मग ती तिच्या आईकडे गेली. त्याच्यानंतर मग थोडं टेन्शन आणि याच्यामुळे तर मला लगेचच मग एक आय-टी कंपनीमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आली. तिथं जॉब मिळाला. जॉब मिळाल्यानंतर मग मी गेलो तिला घ्यायला 2 महिन्यानंतर. अं, ती आली. तर त्यावेळेस एक सांगायचं विसरलो मी. त्यावेळेस ती प्रेग्नंट होती आणि तिचं 2.5 ते 3 महिन्याचं मिसकॅरेज झालं होतं. त्याच काळामध्ये आमच्या भांडणाच्या काळामध्ये. तर ते पहिलं मिसकॅरेज ते आमच्या कुणाच्याच लक्षात नाही आलं, की हे नेमकं कशामुळे झालं. तर ठीक आहे वादामुळे झालं असेल, ट्रॅव्हलिंगमुळे झालं असेल. ती आली. आल्यानंतर पुण्यामध्ये ती जॉब करायची, मी जॉब करायचो. एवढं व्यवस्थित चालू होतं. माझे आई-बाबा यायचे, 4-5 दिवस राहायचे, जायचे. व ठीक आहे, यांचं चांगलं व्यवस्थित चालू आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे. अ, माझा वाढदिवस झाल्यानंतर 26 डिसेंबरला माझा वाढदिवस असतो. वाढदिवस झाल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये असं कळालं, की ती प्रेग्नंट आहे म्हणून माझ्या वाईफ. मग त्यावेळेस मी तिला जॉब सोडायला लावला, की "तू घरी आराम कर आता. ऑलरेडी असं झालंय, तर त्यामुळे तू आराम कर." तिने पण जॉब सोडला आणि तिची आई आली आमच्याकडे, म्हणजे माझी सासू आली. त्या पण राहिल्या आमच्याकडे 15 दिवस आणि ते बोलल्या, की "मी घरी घेऊन जातो हिला." त्यावेळेस माझी पण इच्छा नव्हती आणि तिची पण इच्छा नव्हती. पण म्हटलं ठीक आहे, थोडं तिला पण मोकळा वेळ भेटून जातं, घरच्यांचं हे भेटून जातं, इथे एकटी राहते. तर ती तिथून गेली. म्हणजे तिच्याच घरी गेली. घरी गेल्यानंतर आज पण मला तो दिवस आठवते. 28 जानेवारीला ती गेली आणि 28 जानेवारीपासून तर माझे दिवस बदलायला लागले. म्हणजे मी जो होतो, तो नाहीसारखाच होतो. 28 जानेवारीनंतर हळू मी व्यसनाकडे वळलो. म्हणजे आता बायको घरी नाही तर मग बिअरच घेते, थोडी कायच होते. मी त्याच्या आधी कधीच घेतली नाही. पण मग मित्र भेटतात. कंपनीमध्ये पार्टीज वगैरे होते. तर मग थोडी घ्यायची, घरी यायचं कुणाला माहीत पडते. तिथून मला थोडं-थोडं व्यसन लागलं. म्हणजे मी 8-8 दिवसाला, 15-15 दिवसाला घ्यायचो. आणि त्याच्याच एका महिन्यानंतर 28 फेब्रुवारीला अ, जे की माझे मामा आहे, त्यांचा सकाळी 4:30 वाजता हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. आणि मला 5:30ला तसा कॉल आला माझ्या बाबाचा, की "तू जसा आहे तसा निघून ये, मामाचं असं-असं झालं." मला एक एकुलता एक मामा होता आणि मामाचं आणि माझं बॉन्डिंग असं होतं, की माझे मामाचा स्वभाव असा की कुणासोबतच बोलत नव्हतं. काहीच नाही. आल्यानंतर माझ्यासोबत बोलायचे एकदम मित्रासारखे आणि गव्हर्नमेंट सर्व्हंट होते. तो एक त्याच्यातून मग मी थांबलो घरी 3-4 दिवस. त्यांचं जे काही कार्य होतं ते केलं. तर त्यावेळेस माझी बायको म्हणे, की "मी आईसोबत येते, माझ्या आई-बाबासोबत येते" म्हणून. म्हटलं म्हणजे ठीक आहे. तुमच्या गावी. माझ्या गावी हां. हां, माझ्या गावी. मग ते ते तिथंच थांबले, आई-बाबासोबतच थांबली. मी तिथनं पुण्याला आलो परत. माझा जॉब चालू झाला. जे 8 दिवसाचं माझं ड्रिंकिंगचं जे प्रोसेस होतं, ते 2 दिवसावर आलं मार्चमध्ये. आणि एप्रिलमध्ये मग ते डेली आलं, की मला संध्याकाळी माझं 6चं ऑफिस सुटल्यानंतर मी 7 वाजता प्यायला बसायचो. प्यायला बसायचं म्हणजे प्यायला बसायचो. शनिवार, रविवार मला सुट्टी असायची, तर मग सकाळपासून सकाळपासून प्यायचो. मला या गोष्टीचं भानच नव्हतं, की
आई-बाबा आहे, बायको आहे. ही गोष्ट आपल्याकडनं नकळत होते, हे होते, काय होते, काहीच नाही. बायकोचा फोन यायचा, की ठीक आहे, मे महिन्यामध्ये येतो आम्ही तिघं. मग आता ती आल्यानंतर मग आपलं कसं व्हायचं, हे करायचं. तर ठीक आहे, ती आली तिच्यासोबत माझे आई-बाबा आले. बाबा थांबले काही दिवस. बाबा चालले गेले शेतीची कामं असल्यामुळे. आई आणि ती असायची. मी काय करायचो, आज प्यायची नाही. असं मी ठरवलं, की आज सकाळी उठलं, अंघोळ वगैरे केली. आज बायको वगैरे आहे, आई वगैरे, आज प्यायची नाही. ठीक आहे. जायचो ऑफिसला, ऑफिस वगैरे करायचो सगळं. माझी टू व्हीलर निघाल्यानंतर मला काय व्हायचं मला माहिती नाही. बरोबर जायचो आणि चालू करून द्यायचं पेनं. तर ते 1 महिना तर त्यांना दोघींना पण समजलं नाही. कारण माझ्या बायकोला दारूचा वास वगैरे त्या गोष्टी माहीतच नव्हत्या. पण नंतर जून महिन्यामध्ये तिला कळालं, की मी प्यायला लागलो. मग त्याच्यामध्ये आमचे भांडणं व्हायला लागले, की छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडणं व्हायची. मी ऑफिसला गेल्यानंतर तिचा फोन यायचा मला, असं-तसं, हे ते. तर मी डिस्टर्ब होऊन जायचो पूर्णच पूर्ण. मग परत दारू प्यायला बसायचो. एक काळ असा झाला होता, की आपण बोलतो ना, की फोन आल्यानंतर बायकोचा फोन आला बोलू दे. तर मला असं आलं होतं, की बायकोचा फोन आल्यानंतर माझा बीपी डाऊन व्हायचा. एकदम भीती वाटायची, की आत्ता काय नवीन आहे? मी काय केलं आता नवीन? काल तर मी दारू नाही पिलो, आज काय नवीन? आहेच वाद, काहीतरी वाद आहे. असं याच्यामुळे जुलै महिन्यामध्ये तिची तब्येत थोडी खराब झाली आणि 7 महिन्याचीच प्रेग्नंट. हां, हां. 7 महिन्याचीच प्रेग्नंट असताना अ, तिचा बीपी डाऊन असल्यामुळे बाळाला म्हणजे मला मुलगा झाला वायसीएम हॉस्पिटलला आणि क्रिटिकल सिच्युएशन होती मुलाची पण आणि त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये फक्त माझी आई आणि मीच होतो. तर मुलाजवळ माझी आई होती आणि माझा भाऊ होता चुलत भाऊ आणि माझ्या बायकोजवळ आय-सी-यूमध्ये मी आणि माझा लहाना भाऊ होतो. दुसऱ्या दिवशी माझे बाबा आले, तिचे आई-बाबा आले. आ, त्या सिच्युएशनमध्ये पण मी दारू पिलेलो होतो. मी खोटं नाही सांगत तुम्हाला. त्या सिच्युएशन म्हणजे तिला गरज होती माझी. पण एकदम पिलेलो नव्हतो, लिमिटमध्ये होतो. पण तिला मी पूर्णपणे सपोर्ट केला. फक्त तिची एकच इच्छा होती, की आता उद्या आई-बाबा येणार आहेत, तर ते बंद करा आता काही दिवसासाठी हे जाईपर्यंत. कसलं काय? दुसऱ्या दिवसापासून चालू तेच, की 13 ते 14 दिवस हॉस्पिटलला होती. मुलाची तब्येत चांगली झाली. सुट्टी दिली. सुट्टी दिल्यानंतर आता सासू-सासऱ्यांना कळालंच, की मी दारू प्यायला लागलो म्हणून आणि हे डेलीच चालू झालं. त्यानी थोडे वाद झाले आमचे. आता म्हणजे हे तुमच्या आई-वडिलांना वगैरे कळालं होतं? माझ्या आई-वडिलांना पहिलेच कळालं होतं. हॉस्पिटलमध्ये ते सगळ्यांनाच कळालं मग. म्हणजे माझ्या ताईंना पण कळालं, माझ्या जिजाजींना पण कळालं आणि मग ते फॅमिलीलाच पूर्ण कळालं, की आत्ता हा म्हणजे एकदम काय म्हणतात तो एक्स्ट्रीम लेव्हलला गेला हा. कारण संध्याकाळ झाली याला नाही भेटलं तर मला शिवलिंग व्हायची म्हणजे हातपाय थरथर कापायचे माझे. ठीक आहे. तर मग ते वाद वगैरे करून ते बाळाला घेऊन तिची आई तिला घेऊन गेली. तिला घेऊन गेल्यानंतर मी 4-5 दिवस ऑफिसला गेलो तर मी सकाळी पण ड्रिंक करून जायचो. तर माझा मॅनेजर एवढा चांगला होता, की त्याने मला समजून सांगितलं, की "तू वर्क फ्रॉम होम घे. ठीक आहे, तुझी जी सिच्युएशन झाली, तू वर्क फ्रॉम होम घे काही दिवस. याच्यातून बाहेर निघ." मी नाही वर्क फ्रॉम होम घेतला. शेवटी माझे जे मॅनेजरचे जे सीनियर आहेत, त्यांनी एक दिवस पकडला आणि मला टर्मिनेट करून टाकलं. एकाच दिवशी सगळं रिझाइन वगैरे टर्मिनेट सगळं. आणि ते झाल्यानंतर घरी आल्यानंतर आई-बाबा माझ्याजवळच होते. म्हणजे ते जाऊन 4-5 दिवसच झाले. त्यांना मी सांगितलं. आता आई-बाबा पण काय करतील? मग आता मला व्यसनच तसं लागलं होतं. मग दुसऱ्या ठिकाणी मी जॉब वगैरे बघितला. आता जॉब इंटरव्ह्यूला जायचं तर मग व्यवस्थित जायचं ना. मी पिऊन जायचो. कोण घेणार मला इंटरव्ह्यू? त्यांनी ठरवलं की एक काम करू आपण गावाकडे जाऊ. गावाकडे काहीतरी ट्रीटमेंट घ्यायची. मग गावाकडे आलो तर माझे आई-वडील आधीपासूनच आध्यात्मिक आहेत. म्हणजे आमच्याकडे गजानन महाराजांचा गुरुवार आहे. तर त्या दिवशी आमच्या घरी माझ्या आई-वडिलांना दोघांना पण उपवास असतो. त्या दिवशी आमच्या घरी नॉन-व्हेज होत नाही. काहीही झालं तर नॉन-व्हेज होत नाही. आणि शनिवार हे 2 दिवस एकादशी आणि चतुर्थी. तर त्यांचं असं म्हणणं होतं आई-वडिलांना फिक्स झालं होतं, की हा एकदम तर 4-5 महिन्यात एवढा प्यायला लागला. एवढं टेन्शन होतं 17-18 लाख रुपये कर्ज केलं. त्यावेळेस यांनी काहीच नाही केलं. आत्ता काय झालं नेमकं याला? तर खूप सारे असे महाराज लोक असतात. आता तुम्हाला माहीत आहे, उतारा वगैरे करतात, हे ते करतात. त्यांच्याकडे नेलं मला. त्यांच्याकडे जायचं ते अ, त्यांचे लिंबू वगैरे उतरायचे, हातात धागा द्यायचे. मला बाबा घरी सोडायचे. बाबा इकडनं गाडी घेऊन गेले, की मी इकडनं जायचो आणि दारू पिऊन घरी येऊन यायचो. खूप असे 10-12 महाराज लोकांकडे नेलं सगळ्यांकडे आणि गावामध्ये माहीत नव्हतं, की मी घेतो म्हणून. पण ते एकेकाला माहीत पडून, की मग जे चांगले लोक होते ते मला आले, की "काय झालं बाबा, तू एवढा का पित आहे? हे करत आहे." मी कुणाचीच गोष्ट मी मनावर घ्यायचो नाही, काहीच नाही. माझं रूममध्ये माझी जी बेडरूम होती, त्या बेडरूममध्ये असं बेड आहे
त्याच्यावर असं झोपल्यानंतर अशी भिंत दिसते पूर्ण. तर मला काय व्हायचं, मी जेव्हा दारू प्यायचो ना, मी कुणासोबत आता दारू पिल्यानंतर लोकं बडबड करतात. मला ती सवय नव्हती. मी दारू पिल्यानंतर मी माझा मोबाईल घेऊन मी सायलेंटली बसायचो. ज्या दिवशी मला दारू नसायची, त्या दिवशी म्हणजे 1-2 दिवस अशी दारूचा ब्रेक पडला ना, तर पहिला मला अनुभव आला, की पहिल्या दिवशी की मला जेवण वगैरे काही गेलं नाही. अर्धी चपाती, 1 चपाती खाल्ली मी आणि रात्री झोपलो. आई-बाबा हॉलमध्ये आणि मी बेडरूममध्ये. मला आवाज यायला लागला. अ, "तू आज घेतली असती, तुला झोप लागली असती. तू दारू का नाही पीत? का एक बंद केलं?" हॅल्युसिनेशन्स. हॅल्युसिनेशन सारखं. तर ते रात्री 3-3:30 पर्यंत चाललं. डोळे लावले, तर आवाज यायचा. डोळे उघडले, लाईट इकडे बघायचं, तिकडे बघायचं. कोण येतंय? कोण आवाज देतंय? काय होतंय? हॅल्युसिनेशन होतंय, की आपल्या मनाचाच आवाज आपल्या मनाला येत आहे. ठीक आहे. 2 दिवस मला खूप त्या गोष्टीचा त्रास झाला. मग मी एक डॉक्टरला कन्सल्ट केलं, की मी दारू पीत होतो आणि 2 दिवसात मला असं-असं झालंय. म्हणे, की हॅल्युसिनेशन होत असेल, तुला भास होत असते. असं होते म्हणे, दारूमध्ये हं. असं होते. तर बोललो, "ठीक आहे." मग मी तिसऱ्या दिवशी पिलो, जेवण केलं. मला लगेच 11 वाजता झोप लागली. आता काय झालं दादा, की माझ्या घरच्यांनी मी बाहेर चक्कर वगैरे मारून यायचो, तर त्यांचं काही असं नकार नव्हता, की "तू कुठं पण जा, हे कर, फक्त पिऊन येऊ नको." मी जायचो आणि 15 दिवसाचा स्टॉक घरी घेऊन यायचो दारूचा आणि माझ्या बेडरूममध्येच प्यायचो. 7-7, 8-8 दिवस मी बेडरूमच्या बाहेर नाही निघायचो. अंघोळ तर 10-12 दिवस तर अंघोळ तर करायचोच नाही आणि जर मी दारू पिलो आणि ती उतरली, तर एक अ, आवाज यायचा, की "अरे काय झालं तुला? काय झालं?" "काहीच नाही." "मग घे ना, आहे ना आपल्याकडे, घे." तर मला त्यावेळेस वाटलं, की डॉक्टर म्हणतात, की हा भास आहे. ठीक आहे. मग घेतलं ना, आवाज बंद व्हायचा. घेतलं तर आवाज बंद व्हायचा ह्या गोष्टीचा. मग ही गोष्ट चालत, चालत, चालत माझ्या घरचे कंटाळले सगळे. माझे जे मोठे बाबा आहेत, माझ्या मोठ्या बाबाचं असं आहे, की त्यांच्यासमोर कोणीच बोलत नाही. आता एक एक रिस्पेक्ट आहे त्यांच्या हं. घरामध्ये. तर त्यांनी माझ्यापुढे हात जोडले, की माझ्या भावाला आणि वाईला एवढं दुःख देऊ नको. तू ही गोष्ट सोड. तू जॉब नको करू, काहीच नको करू. तू घरी बस. फक्त ही गोष्ट सोड. त्यांनी पण मला वेगवेगळ्या ठिकाणी नेलं. कन्सल्ट केलं, की इथं आहे, इथं दारू सोडून भेटते. इथं आहे, इथे हे करू. मी ज्या पण महाराज लोकांजवळ जायचो, तिथं जायचो. 1 दिवस नीट राहायचो. 1 दिवस व्यवस्थित एकदम घरच्यांसोबत बोलून वगैरे सगळं नीट राहायचं. दुसऱ्या दिवशी परत चालू. हां, मी एक सांगतो, मी कुठल्याही प्रकारचा जॉब करायचो नाही. माझ्याजवळ पैसा कुठून यायचा मला माहिती नाही. मी बाहेर गेलो, की मला मित्र भेटला. "अरे, काय? कुठे? काही नाही यार, थोडं घ्यायला चाल." "हां, चाल. तुम्हाला पाजायचं." "अरे, मला पार्सल पण पाहिजे." "किती दिवसाचं पाहिजे?" 2 दिवसात, 3 दिवसाचं, 10 क्वार्टर पाहिजे, 8 क्वार्टर पाहिजे. द्यायचं. कोणी पण द्यायचं. म्हणजे आज जर मी कुणाला गावामध्ये म्हटलं, की मला ₹1000 पाहिजे, तर कोणी देणार नाही. पण त्यावेळेस मला ते क्वार्टर म्हणा किंवा मग ते दारू म्हणा, बिनधास्त देऊन द्यायचे. मी ते असे थैलीमध्ये आणायचो आणि बेडरूममध्ये आपलं 5-6 दिवस घराच्या बाहेर निघायचं नाही. माझं जेवण बंद. लोकं सकाळी ब्रश करायचे. माझा ब्रश झाल्यानंतर लोकं चहा प्यायचे, मी दारू प्यायचो. घरचे एवढे डिस्टर्ब झाले होते, की घरच्यांनी म्हणजे माझ्या बहिणींनी पण मला समजून सांगायचा प्रयत्न केला. माझे जे जिजाजी होते त्यांनी तर मला सोडूनच दिलं होतं, की हा अट्टल बेवडा झाला. सरळ या भाषेत सांगतो तुम्हाला. जे माझी मित्रमंडळी होती सगळी, सगळ्यांनी बोलणं सोडून दिलं. कारण आमचा ग्रुपच तसा होता, की त्यात कोणी ड्रिंक करायचं नाही. तर 4-5 मुबलक मित्र होते. ते येऊन सांगायचे समजून, "अरे प्रतीक असं नको करू, हे नको करू, ते करू." नाही, मी नाही ऐकायचो कुणाचंच नाही. ही गोष्ट दादा खूप वाढत गेली. दारूची गोष्ट वाढत म्हणजे असं किती दिवस झालते म्हणजे किती असं मी 1 वर्ष दारू पिलो. हं. कंटिन्यू, कंटिन्यू. कंटिन्यू रोज दारू प्यायचो. 2 दिवस गॅप मारला तर मला ते आवाज यायचे. आणि मला माझे ते मी तुम्हाला सांगितलं ना असा बेड आहे हं. आणि रात्री दारू 2:30-3 नंतर दारू उतरून जाते माणसाची. उतरल्यानंतर जाग येते, पोट दुखायला लागतं किंवा मग तुम्हाला पित्त होतं, ॲसिडिटी होते. त्यावेळेस एक ते माझी जी भिंत आहे, त्या भिंतीजवळ एक एक सावलीसारखं, एक सावली जशी आता ही सावली आहे, तसं शॅड सावली एक शॅडो. चेहरा नाही, काही नाही, काही नाही. मी त्याच्यासोबत 2 तास बोलायचो आणि ते मला सांगायचं, की दारू सोडून आपल्या जीवनामध्ये काहीच नाही आहे. बायको गेली तर गेली, तुझ्याकडे प्रॉपर्टी आहे, अजून आहे भेटेलच तुला. पण ही गोष्ट चांगली आहे.
तुझं मेन म्हणजे तू दारू पिल्यानंतर कोणाशी वाद करत नाही. तू घरच्यांसोबत बोलत नाही, हे नाही. घरच्यांचं नको ऐकू. म्हणजे एक मला ते कन्विन्स करायचे ते एक चालू होतं. तर ते चालू झालं. तर एक दिवस माझ्या आई 4 वाजता 3:30-4च्या दरम्यान उठलीशी आणि बघितलं तर मी दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवला तर ते एकदम ब्लँक झालं सर्व. मी लाईट वगैरे लावलं. कुणासोबत बोलणार? मी कुणासोबत नाही. ठीक आहे. मग ते झाल्यानंतर माझ्या आईने महाराजांना जे आहेत आमचे कुलदेवतेचे जे हे करतात, त्यांना विचारलं, की "हा रात्री पण बडबड करायला लागला. काय आहे नेमकं काय? काही समजत नाही." आता त्यावेळेस ते जे होते ते तुळजापूरला गेलेले होते. बोलले, "मी त्याला बघितल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही. तुम्ही फोटो पण पाठवला WhatsAppला तर मी नाही सांगू शकत. मला काही प्रश्न त्याला विचारायचे आहेत, तोपर्यंत मी त्याला काहीच नाही सांगू शकत." हे झाल्याच्या नंतर दादा खूप अति एक्स्ट्रीम लेव्हलला गेलं, की माझे नातेवाईकांनी माझ्यासोबत बोलणं बंद. माझ्या बहिणीने माझ्यासोबत बोलणं बंद केलं. ते माझा फोन उचलत नव्हतं. माझे वडील माझ्यासोबत 4 महिने बोलले. काहीच नाही बोलले. मी कुठं जातो, कुठे तर फक्त माझ्यासोबत एकच व्यक्ती बोलायची ती म्हणजे माझी आई. जेवण करतं, याची भाजी बनवून देऊ, त्याची भाजी बनवून देऊ. आता शेवटी आईचा जीव असतो हं. तो कसा पण असला तर चालतं. एक दिवस अ, माझी जे क्लासमेट आहे, माझी बहीण माझी क्लासमेट होती लहानची बहीण आणि माझी क्लासमेट म्हणजे आमच्या गल्लीतली क्लासमेट. तिच्या बाबांनी मला बघितलं. तिच्या बाबांनी मला बघितल्यानंतर, त्या काकांनी बघितल्यानंतर ते डायरेक्टली माझ्या घरी येऊन नाही म्हणू शकत माझ्या आईवडील. तर त्यांनी माझ्या क्लासमेट जी आहे तिला सांगितलं, की "अरे, प्रतीक एवढा चांगला होता आणि तो आत्ता मला दारूच्या दुकानावरून निघताना दिसला. काय आहे प्रकरण? विचार." म्हणजे त्याचा नंबर नाही आहे. मी छकुलीला विचारतो म्हणजे माझी लहान. तिला फोन लावला तर माझ्या बहिणीने सगळं सांगितलं, की "तू असं-असं केलं त्याने आणि 1 वर्ष झाले एवढा दारू पिऊन राहिला, की तो जेवण बी करत नाही." आणि मी तुम्हाला सांगतो आज माझी तब्येत एवढी चांगली आहे. ही पॅन्ट पण मला होत नव्हती. एवढं मी हे झालो होतो. म्हणजे माझं वेट झालं असेल 41-42 किलो. आता 65-66 किलो आहे. हं. म्हणजे दारूमुळे पूर्ण हे झालं होतं. चेहरा-बिहरा सुजला होता, हे ते झालं होतं. आणि मग ते झाल्यानंतर अ, अ, माझ्या बहिणीला सांगितलं तर त्या काकांनी माझ्या बहिणीला फोन केला, की जे त्या काकाचा मुलगा आहे म्हणजे माझी मैत्रिणीचा भाऊ आहे. तर त्याच्या अंगामध्ये मंगळवारी आणि शुक्रवारी एक संतोषी माता देवी आहे. तर ती येते. तर त्याला आपण पाणी वगैरे देऊन पाहू आणि यातून त्याला बाहेर काढू. जसं हे कर. तर ती बोलली, "काका तुम्ही जा घरी. आज पण मला तो दिवस आठवते. 16 ऑक्टोबरला ते काका माझ्या घरी आले होते. मी दारू पिलेलो होतो." मला बोलले, "उद्या कुठं चालला?" "हं, घरीच आहे." "ठीक आहे, मी 9 वाजता येतो. तुला भेटायला." आता नॉर्मल येतात हो, लोकं. हो. मला माहीतच नाही ना ते असं करतात म्हणून, ते आहे म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी माझी फुल प्लॅनिंग झाली. मित्राला फोन केला, की "प्यायला जायचं." "हां, ठीक आहे. घराच्या बाहेर आहे. आपण चाललं जाऊ." म्हटलं, "काकाला सोबत बोलून चाललं जाऊ." काका आले घरी. आता त्यांचे तंत्रविद्या वगैरे ह्या गोष्टीमध्ये त्यांना 10 वर्ष गेलीत. आणि त्यांच्या मुलाला लहानपणापासून म्हणजे आता तो 14 वर्षाचा आहे. लहानपणापासून त्याला ते देवीचं एक मंगळवारी आणि शुक्रवारी एक विद्या प्राप्त असते नाही विद्या का, ते प्राप्त आहे. जेनेटिक असतं ते असं पण म्हणता हां. येतं. पण तो जेव्हा त्याच्या अंगात ती देवी येते, तर तेव्हा तो मुलगा नसतोच. आणि जेव्हा अंगातून जाते त्याला काहीच माहिती नसतं, की आपण काय बोललो, कुणासोबत काय बोललो हे ते. तर काका आले. काका आल्याच्या नंतर त्यांनी एक ग्लास दिला. त्या ग्लासमध्ये ते अगरबत्तीचं पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर ते पाणी मला प्यायला लावलं. पाणी पिल्यानंतर माझ्या मित्राचा फोन आला. लगेच आला, की "येतो ना?" मी म्हटलं, "मी तुला थोड्या वेळात फोन करतो." आणि त्याने विचारलं, की "काय काय असं आहे, प्रतीक काय टेन्शन आहे तुला? घरी एवढं व्यवस्थित आहे, शेती आहे, बाबाला पेन्शन आहे, सगळ्या गोष्टी आहे. तू नाही जॉब केला, सगळ्या काही केलं, तू व्यवस्थित राहिला, सगळ्या गोष्टी आहे. तू नेमकं दारूच्यामुळे कशाला हे करतोय?" हे मी आत्तापर्यंत ती गोष्ट कुणालाच नव्हती सांगितली. मी त्यांचा हात पकडला देवघरातून आणि माझ्या बेडरूममध्ये नेलं आणि बोललो, "काका मी इथे झोपतो आणि ह्याच भीतीवरती मला ते शॅडो जे आहे ते दिसते." त्यांनी माझ्या घरी सांगितलं, की "याला मंगळवारपर्यंत घराच्या बाहेर निघू देऊ नका आणि याचा नॉन-व्हेज बंद करून टाका पूर्ण. नॉन-व्हेज खायचं नाही. पूर्ण बंद करून टाका." आणि त्यांनी एक धागा वगैरे बांधून मला दिला आणि मला सांगितलं, की "तुला जर प्यायची इच्छा झाली तर मला फोन कर." 17 ऑक्टोबरचा तो दिवस होता. 17 ऑक्टोबरला मला डोकं भारी पडायचं आणि अंगातून घाम यायचा. डोकं भारी पडायचं, अंगातून घाम यायचा. 17 ऑक्टोबर गेली, 18 ऑक्टोबर गेली, 19 ऑक्टोबर गेली. मंगळवार. त्या शॅडोने वगैरे काय त्रास दिलाय त्याने आपल्याला? मला त्या काळामध्ये फक्त एवढा आवाज यायचा, की "घराच्या बाहेर निघ. चल, आपण येऊ. घराच्या बाहेर निघ."
पण एक देवी शक्ती म्हटल्या जाते, की मी त्यावेळेस त्या बेडरूममध्ये न झोपता मी आई-बाबासोबत हॉलमध्ये झोपलो. तर हॉलमध्ये झोपल्यामुळे मला फक्त तेवढा आवाज यायचा, की "चल ना, जाऊ आपण घराच्या बाहेर जाऊ, हं. फिरू आपण. तुला नाही प्यायची इच्छा?" कारण मी घराच्या बाहेर निघालो म्हणजे मी पिणार हे 100% मला पण माहीत होतं. मंगळवारी मी तिथं गेलो. मी तिथं गेल्याच्या नंतर मला तिथं बसवलं आणि बसवल्यानंतर असले धक्कादायक प्रसंग समोर आले, की माझी बहीण आलेली होती, लहानी बहीण, माझी आई होती आणि मी शेवटी तिथं रडायला लागलो, की ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फक्त मला माहीत आहे, यांना कशा का माहीत पडल्या. तेव्हाजवळ ते बसलेले होते आणि सुरुवातीला त्यांनी सांगितलं, की "तू जिथं जायला नव्हतं पाहिजे, तू तिथं गेला आणि तू चहा पिला. तुम्ही कोणाच्या घरी?" तर मग त्यांनी मला नाव सांगितलं, की "तू या-या व्यक्तीच्या घरी असं-असं केलं होतं." त्यानंतर कधी न उलटी करणारा तू, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला 4 ते 5 वेळेस उलट्या झाल्या. 26 डिसेंबर 2019चा विषय. झाल्या होत्या उलट्या. ते घरी नव्हतं माहीत. नॉमिनल उलट्या झाल्या असतील, केक हं. वगैरेमुळे असं. तर ते एक हे झालं होतं. त्यानंतर त्यांनी माझ्या बाबांना हे सांगितलं, की घात हा केला याच्यावरती केला. कारण हा जड झाला होता लोकांना. त्यामुळे हा घात केला आणि या घातामुळे सगळ्यात पहिले प्रसंग आला तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तीवर म्हणजे माझ्या वडिलांवर. त्यांना मेजर अटॅक आला होता. आणि असं सांगितलं जाते, की 3 ब्लॉकेजेस होते आणि अर्ध्या तासाचा आम्हाला डॉक्टरनी वेळ दिला होता, की अर्ध्या तासात त्यांना या हॉस्पिटलला घेऊन जा. पॉसिबल नव्हतं. 30 किलोमीटर गावाकडून त्या गावाकडे जाणं पॉसिबल नव्हतं. हं. पण आम्ही गेलो आणि इंजेक्शन वगैरे ते सगळ्या सुविधा झाल्या म्हणून आज माझे वडील जिवंत आहेत. पहिला घात माझ्या वडिलांवर झाला. पण म्हणतात ना आपले पित्र, आपले कुलदैवत आपण जर त्याची आराधना करतो, तर ते आपलं प्रोटेक्शन करतात. तर त्या पद्धतीने माझ्या वडिलांचा तो जीव तिथं वाचला. दुसरा आघात झाला तो माझ्यावर झाला. माझा पूर्ण बिझनेस लॉस झाला. म्हणजे त्यांनी सर्व सांगितलं, की ज्या लोकांकडनं तू हे झालं ते सगळे लोकं फ्रॉड होते. तू त्याच्यात फसला. हीच गोष्ट तू तुझ्या वडिलांना सांगायचा प्रयत्न करत होता, पण त्यांना अटॅक आल्यामुळे तू ही गोष्ट त्यांना नाही सांगू शकली. आता ही गोष्ट फक्त मलाच एकट्याला माहीत होती, बाकी कुणालाच माहीत नव्हती. तिसरा आघात झाला म्हणे तो तुझ्या बायकोवरती झाला. जेव्हा माझी बायको इथून वाद करून गेली होती, तेव्हा माझ्या बायकोचं मिसकॅरेज झालं होतं. आणि चौथा आघात, की आता माहीत आहे, की आता यांचं सुरळीत झालं. चौथा आघात झाला, हा तुझ्यावर झाला आणि हा तुला पाण्यात दिला आणि हे तुझ्या मित्रानं तुला दिलं. बापरे! तू ज्याला मित्र, 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 भाऊ, भाऊ, भाऊ करत होता ना, त्याने तुला पाण्यात दिलं. ते पाणी नव्हतं, ते ॲक्चुअली दारू होती म्हणे. तेव्हापासून तुला दारूचं व्यसन लागलं. आणि हा विषय मला माहीतच नव्हता. मीन्स असं काय दिलं, की म्हणजे तुम्हाला कळतंय, आठवतंय? हां, तर त्यांनी सांगितलं, की हे करणी कपातीचं आहे. ज्यावेळेस मला तुमचं बरोबर दिसत नाही, तर त्यावेळेस काय 3 गोष्टी केल्या जातात. एक तर पहिली गोष्ट केल्या जाते, की तुमचं म्हणजे ते काही पदार्थ असतो, तर तुमच्या ओलांड्यामध्ये आला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याच्यावरून चालत गेले पाहिजे. दुसरी अशी वस्तू असते, की तुमचं टी-शर्ट, पॅन्ट तुम्ही यूज केलेलं कुठलं बी किंवा मग तुमच्या अंगावरचा कुठला पण एखादा केस, गाडीचा किंवा मग याचा. हं. आणि तिसरं केलं जाते, की तुम्ही इनटेक करू शकता दुसऱ्याला. मिठाईमध्ये देऊ शकता, चहामध्ये देऊ शकता, दारूमध्ये देऊ शकता. तर आता हा जो आघात केला होता, हा दुसऱ्या व्यक्तीने केला होता. आणि हा जो आघात केला होता माझा दारूचा, हा माझ्या मित्राने केला होता. एकदम चांगला जवळचा मित्र, की तो पुण्यात आला, तर मी त्याला भेटायला जाऊन हे ते सगळं. तर बायको गेल्यामुळे तो आला. आल्यामुळे मग भेट वगैरे झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. "घे यार थोडंसं काय होतंय हे ते." म्हणलं, "ठीक आहे चल, घेतो." तेव्हा मी पहिल्यांदा घेतली आणि त्याच्यामध्ये टाकलेलं होतं हे मला अजिबात माहीत नव्हतं. तुम्ही मला पाणी दिलं. मी थोडी ना हे करणार, की यार हं. सौरभ दादा असं करतील म्हणून. आणि तिथून पासून तर मी एकदम तिथं रडायला लागलो. आणि रडायला लागल्यानंतर माझे हे जे 2 खांदे आहेत, हे माझे खूप दुखायला लागले, एकदम. तर मग त्यांनी सांगितलं जिथे बसलेले होते, मग आम्ही त्या मंदिरात तुम्ही व्हिडिओ टाकलेला तुम्ही शेअर करा प्लीज तो. हं. तर त्यांनी मला ते दारूचं ते दिलं, की तुझं जे बसलेलं आहे, इथं जे दुखतंय, तर जे तुझ्या मागे सोडलेलं आहे, ते तुझ्या आता खांद्यावर बसलेलं आहे. आत्तापर्यंत ते तुला दिसतच होतं. आता ते खांद्यावर बसलं आणि हे खूप दुखत होतं माझं. तर बोलले, की "ठीक आहे, आपण एक पूजा आहे तेवढी करू." तेवढी पूजा केली आणि त्यांनी माझ्या हातामध्ये ते बॉटल दाखवलीच तुम्हाला आहेच. तर तो व्हिडिओ तुम्ही दाखवून द्या हां. त्यांना. तर मी फक्त ती बॉटल जवळच घेतली, तर माझं पूर्ण जळायला लागलं होतं. नाही, आपण तुम्ही दाखवल्याप्रमाणे त्या व्हिडिओमध्ये स्ट्रक्चर दिसते, की तो हां, व्हिडिओ हां. आपण नक्कीच पब्लिकला शेअर करूया. नक्कीच शेअर करा तुम्ही. ते पूर्ण माझं असं जळायला लागलं होतं ऑटोमॅटिकली.
जसं जळायला लागलं तसं लगेच मी देवाकडे माफी मागितली, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. लगेच ते झालं आणि ते झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, की इथून तुला 6 महिने, किमान 6 महिने तुला वाचून राहावं लागेल. त्यामध्ये याच्या आधी प्रसंग असा झाला, की माझं बायको आता तिकडे, मी इकडे. वर्ष होत आहे, मी मुलाला भेटायला नाही गेलो. कारण वाद चालू होते आणि मी व्यसनात हे होतो. तर त्यातून मी निघाल्यानंतर मग एक दिवस मला डिव्होर्सची नोटीस आली बायकोची. मी तिच्यासोबत बोलायला लागलो, की आता हे गोष्ट सांगितली तर ही गोष्ट कुणाला पटणार नाही, की अशा गोष्टी होत आहेत. तर तिला मी हे कसं सांगू म्हणून मी केलंच नाही म्हणून. मी म्हटलं, "बरं जे झालं असेल ते माझ्याकडनं चूक झाली, हे झाली. तू म्हणशील त्या पद्धतीनं आपण वागू, हे करू." पण ते प्रकरण डिव्होर्सचं एवढं वाढलं, की खूप जास्त प्रमाणात गेलं. तारीख वगैरे हे ते चालू व्हायला लागले. नंतर यांनी मला सांगितलं, की हे हे जे घडलंय, तुम्ही तुमच्या वाईफसोबत कन्सल्ट वगैरे केलं? नाही ॲक्चुअली मला तिला फेस करायला म्हणजे तिच्यासोबत हा विषय बोलायला किंवा कुठलाही विषय बोलायला एक पश्चाताप आहे माझ्या मनामध्ये. आज आज तिची पण इच्छा आहे आणि माझी पण इच्छा आहे, की माझी बायको आणि मुलगा यावा परत. कारण मुलगा आहे, बायको आहे, मी असंच त्यांना टाकून देऊ शकत नाही. तिची पण इच्छा असेल कुठेतरी. पण माझ्याकडनं चुकाच एवढ्या झाल्या आहेत दादा, की म्हणजे माझ्या जागी जर दुसरा व्यक्ती असता, तर एवढ्या चुका त्यांनी केल्या नसत्या. पण नकळत माझ्याकडनं त्या चुका झाल्यात. माझ्याकडनं तिला एवढा त्रास झाला. इथून गेल्यानंतर पण मी कधी फोन नाही, काय नाही. कधी पण दारूमध्ये फोन करायचो, हे करायचो. तिनं मला खूप समजून सांगितलं, की तुम्ही ती गोष्ट दूर करा. जॉब बघा आणि मला घ्यायला या. आपण सोबत राहू. म्हणजे मुलगा, तुम्ही, मी आपण सोबत राहू. पण असं नका करू. तिची पण एक लिमिट होती. तिच्या घरच्यांची पण एक लिमिट होती आणि त्यामुळे मला ते नोटीस आल्या डिव्होर्सच्या वगैरे. त्यात मी खूप टेन्शनमध्ये आलो आणि परत मग शुक्रवारी परत तिथं गेलो. परत दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं, की इथून पुढे तुला 6 महिने जॉब नाही मिळेल. दुसरी गोष्ट, तुझ्या जवळचेच लोकं तुला पैशाने फसवतील. तिसरी गोष्ट, तुझा जीव म्हणजे ॲक्सिडेंटली तू गाडी चालवू नको, कारण की तुझा ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो. त्यामुळे तू हे 4-5 महिने तरी गाडी चालवू नको. आणि चौथं त्यांनी सांगितलं, 6 महिने तू जर हे व्यवस्थित काढले आणि तुझ्या मागे खूप मोठा दवाखाना लागणार आहे. माझ्या बाबांना सांगितलं, की तुमच्या मागे दवाखाना लागणार आहे, याच्यामुळे दवाखाना लागणार. तो कसा लागणार, काय लागणार ते माहीत पडेल. पण 6 महिने तुला सांभाळून राहावं लागेल. दारूचा विषय तर निघणारच नाही. तिथून झाल्यानंतर मी एक दिवस कोर्टावर गेलो. पिलेलो नव्हतं, काहीच नाही आणि कोर्टावर गेल्यानंतर तारीख वगैरे झाली आणि गावाकडे परत निघालो. गावाकडे परत निघाल्यानंतर माझा एवढा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला, की मी मरता-मरता त्यातून वाचलो. माझ्या पायाला इथे लागलेलं आहे पूर्ण. हे या साईडला पूर्ण लागलेलं आहे. ते फोटो असतील तर मी तुम्हाला शेअर करतो. तर फक्त तेवढंच लागलेलं आहे. तिथून मला घरी आणलं. गाडी पूर्ण माझी एक्स्ट्रीम जी गाडी आहे तिचं तर पूर्ण समोरचं फुटलेलं वगैरे. समोरच्या व्यक्तीला पण भरपूर लागलेलं होतं. ते झाल्यानंतर मी 1-1.5 महिना घरीच होतो. ते झाल्यानंतर मग त्यातून काय झालंय, की मी तर त्यातून निघालो, दारूमधून निघालो, ह्याच्यातून निघालो. पण मला ना आता मी एकटा घरामध्ये, मी कुणाला आता आई-बाबासोबत आपण काय बोलणार, किती बोलणार? "हां, बाबा ठीक आहे, सगळं चांगलं आहे." त्या गोष्टीचा विचार करत, की मी असं करायला नव्हतं पाहिजे, मी हे नव्हतं करायला पाहिजे, ते नव्हतं करायला पाहिजे, असं नाही. एक दिवस असा आला, की माझा बीपी खूप डाऊन झाला आणि ज्या डॉक्टरकडे आम्ही कन्सल्ट करतो त्यांनी सांगितले, की ह्याचं डिप्रेशनचं हे झालंय, तर तुम्ही याला चांगल्या डॉक्टरकडे न्या. तर भोसरीमध्ये हॉस्पिटल आहे, मी त्या हॉस्पिटलचं नाव नाही. त्या हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं आणि 2-2.5 महिने मी तिथं डिप्रेशन, एन्झायटी आणि हॅल्युसिनेशन याचा खूप मोठ्या प्रमाणात मी त्याच्यामध्ये गेलो होतो. सायकियाट्रिस्टची माझी ट्रीटमेंट चालू होती आणि डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती. याच्यात आमचे 25,000-30,000 गेले. सांगितल्याप्रमाणे दवाखान्यात खर्च होईल, तो खर्च झाला. तिकडनं मी घरी गेल्यानंतर जो मी आधी एका वर्षाआधी होतो आणि जो मी आत्ता आहे, याच्यामध्ये खूप बदल आहे. आणि आता म्हणजे तुम्ही त्या माणसांचा म्हणजे संपर्क वगैरे होतोय का तुमचा? कोण्या माणसाचं? सॉरी, म्हणजे कॉल वगैरे काय? आता तुम्ही म्हणला जसं तो मित्रच होता. मी ज्या दिवशी मला माहिती पडलं त्याच्यानंतर त्यांनी मला 5-6 वेळेस बोलवलं, की ये म्हणून भेटायला. मी गेलो भेटायला त्यांना. मी भेटायला गेलो, सगळं गेलो. अ, त्यांनी मला केलं, की आपण लस्सी घेऊ, आपण चहा घेऊ. मी काहीच घेतलं. जेवण करायला जाऊ. म्हटलं जेवण पण पण करू. असंही मला माहिती आहे, की ह्या गोष्टी फक्त काय ह्याच्यात नाही आपल्या म्हणजे
भरपूर ठिकाणून ऐकलंय, की पायाची जी धूळ असते ना, हं. जी करणारे असतात ते करतातच. कसं आहे दादा, आत्ता तो जो मित्र आहे माझा, त्याच्याकडे जो व्यक्ती होता, म्हणजे त्याचा जो हं. ज्याने त्याला करून दिलं होतं, तो खायामध्येच करून देऊ शकत होता. मी तिथपर्यंत पण गेलो. पोहोचलो मी तिथपर्यंत, की कोण अच्छा. व्यक्ती आहे, काय आहे? पण तुम्ही त्याला कधी बोलून दाखवलं? मी त्याला एक दिवस त्याचा मला फोन आला आणि त्याला मी बोललो, की "बघ," म्हटलं, "तुझे माझे संबंध आजपासून काहीच नाहीये. तू मित्र आहे आणि मला या गोष्टीची लाज वाटते, की तू असं करायला नव्हतं पाहिजे." तर तो बोलला, "मी काय केलं? मी तुझं कुठलं नुकसान केलं? काय केलं?" म्हटलं, "ते तुला तुझं माहीत. कर्माचे फळ आहेत, मी भोगले. हं. असं ना हो, की तुझ्यावर हा काळ येऊ. मी काढला, तू नाही काढू शकणार." आणि त्या दिवसपासून त्याचे आणि माझे मी कधी त्याला बोलून दाखवलं नाही. कारण त्यांनी सांगितलं होतं, की बोलून काही फायदा होणार नाही. त्यापेक्षा तू सरळ-सरळ त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट बंद करून टाक. मी कॉन्टॅक्ट बंद करून टाकला आणि जेव्हा डिप्रेशनमधून मी बाहेर आलो आणि गावाकडे आलो, शेती करायचो, घरी थांबायचो आणि तेव्हा मला माझे सेशन झाले, सायकियाट्रिस्टचे सेशन झाले, हे झाले. तर त्यांनी मला सांगितलं, की अ, हळू ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित होतील. एकदम तर होणार नाही तुमची गोष्ट. हळू सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित. मी प्रयत्न केला माझ्या बायकोसोबत बोलायचा, की म्हटलं बोलू हे ते. पण मी 1-2 वेळेस बोललो पण तिच्यासोबत. बोलल्यामुळे ना मी एक 2-3 दिवस डिस्टर्ब राहायचो. कारण तिची जी सिच्युएशन आहे बरोबर आहे. तिचं पण बरोबर आहे. एक बाळ आहे आणि एक नाही जमीन आता लागते. हे म्हणजे असं नाही, पण ते कसं समजलं नाही का त्यांना, की हे असं होत होतं तुमच्यासोबत? आता हे ही गोष्ट तर फक्त आई-बाबा, माझी बहिणी आणि माझे मोठे बाबा यांनाच माहिती होती. बाकी मी कोणाला सांगितलं नाही. माझे जे 2-3 मित्र आहेत, जे जवळचे आहेत, त्यांना पण मी सांगितलं नाही हा विषय. पण त्यांचं म्हणणं आहे, की आम्ही बोलतो त्यांच्यासोबत, कन्विन्स करतो. ते एकदा तू तुझ्या जागेवर रुळावर लागल्यानंतर हे करायचं म्हणून सगळं व्यवस्थित करायचं. तर 6-7 महिने झाले मी तर ड्रिंक पूर्ण टोटली बंद करून टाकले. मला जे सांगितलं होतं, की रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर हनुमान चालीसा म्हणायचा आणि प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जायचं आणि दर्शन घेऊन यायचं. काहीच नाही, फक्त जायचं, दर्शन घ्यायचं आणि परत यायचं. तर त्या गोष्टीचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट एवढा पडला, की माझे विचार सकारात्मक झाले. जे निगेटिव्ह थॉट्स येत होते, की बाबा पुढे चालून कसं होईल, हे होईल. हं. तर आत्ता आलंय, की होईल, सगळं नीट होईल. आज कमी जास्त आहे, उद्या चालून आपण बोलू. पण अजून पण माझी हिंमत होत नाही माझ्या बायकोला हा सगळा प्रकार सांगायची, की असं-असं झालंय. मी कोण्या तोंडानं सांगू हे मला समजत नाही ह्या गोष्टी. आणि हा पूर्ण प्रकार झाला. त्यानंतर तुळजाभवानी आमचे कुलदैवत आहेत. तर ते तुम्हाला जे सुरुवातीला मी सांगितले, की ते महाराज आले होते. तर मी आत्ता आजारी पडलो होतो. आता गेलो होतो गावाकडे. तेव्हा त्यांची आमची भेट झाली. तर त्यांनी एक 2020च्या आधी दादा माझ्या घरी कसं होतं, 6 वर्ष एक प्रथा चालू होती. म्हणजे आम्हाला सांगितलंच होतं, की वर्षातून एकदा देवीला बोकडाचा बळी द्यायचा म्हणून. आता खूप लोकं याच्यावर कमेंट करतील, की "अरे बोकडाचा बळी देवी थोडी मागते," हे ते. तर आम्हाला ते लागू आहे. आम्ही देतो दरवर्षी. तर 2020 नंतर आम्ही ते बंद करून टाकलं. ते कसं आहे माहिती आहे का, आपण असं म्हणतो, बट अशा गोष्टी आहेत. आता ते बळी म्हणता येईल, पण देवीचे जे रक्षक आहे वगैरे ते कोण आहे? त्यांना लागतेच. त्या त्या गोष्टी तसं लागतेच. हां. तर हे आमचं बंद झालं होतं 2020च्या नंतर. तर त्यांनी त्यावेळेस म्हणजे मी आता गावाकडे गेलो होतो, तर लगेच सांगितलं, की "यार नाही, तुम्ही जे बंद केलं ते चालू करा." हं. मग आम्ही लगेचच कधी करायचं, तर मंगळवार आणि शुक्रवार हा देवीचा दिवस आहे. तुम्ही जे आहे तुमचं तर आमच्या म्हणजे तुळजापूरवरनं आमची जे फॅमिली आहे, त्या फॅमिलीने काही मूर्ती वगैरे 40-50 वर्षाच्या आधी आणून आमचं जे गाव आहे, त्या गावामध्ये स्थापित केलं. तर तिथंच आम्ही दर्शन वगैरे घेतो. तिथंच बली वगैरे देतो. आता तुळजापूर लांब पडते ना, हं. त्यामुळे तिथं. तर या शुक्रवारी आम्ही तो कार्यक्रम केला पूर्णपणे. कार्यक्रम केला. पण आता तुम्हाला त्यामधून आता किती डिफरन्स वाटतो? आता काही अशा गोष्टी होतात आहे का तुमच्यासोबत? माझ्यासोबत मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर मी एकटा पण शेतात गेलो. हां. 11-12 वाजता, 2 वाजता रात्री आता टरबुजं पेरलेले आहेत. रात्री 2 वाजता लाईट येते. तर मग सकाळी बाबा जातात. तर मग रात्री, "अरे, तुला जाग आला तर तू गाडी घेऊन जा." मी 2 वाजता पण गेलो, 3 वाजता पण गेलो. एक भीती वाटायची, पण कुठल्याही प्रकारचा नकारात्मक माझ्यासोबत कुठली गोष्ट आली नाही. आणि 17 ऑक्टोबरपासून माझा तो जो आवाज आहे, तो 2-3 दिवस आला आणि जेव्हा मी त्या देवीकडे गेलो, तर तुमचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला. हं. तर त्या व्हिडिओ म्हणजे तर जेव्हा त्यांनी ते पूजा वगैरे करून ते माझं पूर्ण हे जळालेलं होतं. हं. ते झाल्यानंतर त्या दिवसपासून मला कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही. आणि
मी आधी नॉनव्हेज खूप खायचो. आठवड्यातून 3-4 दिवस मला नॉनव्हेज लागायचं. आज परिस्थिती अशी आहे, की मी 15 दिवसातून एखाद्या वेळेस किंवा आठवड्यातून एखाद्या वेळेस म्हणजे तो इंटरेस्ट राहिला नाही. तर त्यातून बाहेर आलो, सगळ्या गोष्टी झाल्या. आता देवा एक सकारात्मक शक्तीकडे आलो. आता हळू होतील गोष्टी व्यवस्थित. हा माझा एक अनुभव आणि मी एक तुम्हाला म्हणजे जे तुमचे व्ह्यूअर्स आहेत, फॉलोअर्स आहेत, मी त्यांना एक एक फक्त एक मेसेज देतो. आजच्या काळामध्ये तर तुमचे आणि माझे भांडणं झाले तर कोणी एकमेकांना मारत नाही. पण ह्या गोष्टी आहेत, त्यामुळे सगळेजण वाचून राहा, की आता मी म्हणू शकत नाही, की तुम्ही कुणाच्या घरी गेल्यानंतर पाणी पिऊ नका, हे करू नका. पण ज्या गोष्टी आता लोकांकडनं करतात, की यांच्या घरी असं-असं असते, तर तिथं जाणं अव्हॉइड केलं तर फार चांगलं होईल. नक्कीच सर, की म्हणजे असं खूप जागे होतं आम्हाला म्हणजे कळवतातच बरं. माणसं. खूप खतरनाक होतं. तुम्ही सांगितलं होतं एवढं म्हणजे तुम्ही एवढे वेल सेटल असून एवढे प्रोजेक्ट वगैरे स्वतःची आयटी कंपनी होते. हो, म्हणजे खरंच तुम्ही Googleवर सर्च करू शकता, अजून पण आहे. तरी नाही का एवढ्या सगळं तुम्ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एवढं तुम्ही सगळं फेस वगैरे केलं. चला ठीक आहे. या पुढे तुम्ही व्यवस्थित राहा. नक्की, नक्की. त्याच्यामध्ये मधामध्ये मला 2-3 वेळेस सुसाईडचा पण आलाय. पण सुसाईडच्या वेळेस मला चेहऱ्यासमोर माझे आई-वडील यायचे. त्यामुळे ती आयडिया मी ड्रॉपच करून टाकली, की सुसाईड पण कारण काय होतं, तुम्ही एकदा त्या व्यसनाकडे वळले ना, मग तुम्हाला कोणी आई-बाबा, बायको, लेकरं, तुमची फॅमिली, तुमचं नाव काय, गाव काय, ते ते तुम्हाला काहीच मायने ठेवत नाही. एकदा दारू तुमच्या तोंडाला लागली, तर मग झालं मोगलं सर्वच. चुकीतलं असं सरांसोबत एक वेल सेटल माणसाला असं काही घडवलं म्हणजे असं होतच असतं. तर असेच काही तुमच्याकडे अनुभव असतील तर नक्कीच आम्हाला Instaला DM करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर आहे त्याच्यावरही कॉल करून कळवू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.